अरे दरवाजा उघडाच आहे. कोणी आलं सोसायटी मधला आणि बघितलं की एकमेव सेक्रेटरी इस्त्री करतोय, मस्करी करतील माझी सगळेजण. वा वा वा, मस्त, क्या बात है. 2 साड्या इस्त्री केल्या, कमीत कमी 50 रुपयाची बचत केली. आत्माराम, शाबास शाबास, क्या बात है. वाह. ओह, काय सुगंध येतोय. थालीपीठाचा सुगंध आहे. वाटतंय आज साडी इस्त्री केल्याबद्दल माधवी मला बक्षीस देणार आहे. क्या बात आहे, मजा येईल. वाह. आहा, थँक्यू माधवी, थँक्यू. कशासाठी? मला माहिती होतं. काय माहित होतं? हेच की मी तुझ्या साडीला इस्त्री करून कमीत कमी 50 रुपयाची बचत तर केलीच आहे नक्की, आणि याचं बक्षीस मला नक्की मिळणार. पण इतकं मोठं बक्षीस मिळणार माहिती नव्हतं. याच्यात थालीपीठ आहे ना? पण हे डब्यात का घेऊन आलीस? प्लेट मध्ये घेऊन यायचंच ना. बरं चल, काही हरकत नाहीये. लोणी तर टाकलंय ना यात. हे तुमच्यासाठी नाहीये. का? तुम्हाला नंतर मिळेल. मग हे कोणासाठी आहे? हे पोपट भाऊजींसाठी. त्यांना थालीपीठ खूप आवडतात ना. जा जरा त्यांना देऊन या ना. आणि लोणचं पापडाची पण डिलिव्हरी आहे, मी त्याची तयारी करून ठेवते. हे घे. आणि ही पिशवी आहे, त्यात घाला तो डबा. हो ठीक आहे ठीक आहे. पण थोडंसं खाऊ मी? थोडंसं. मी म्हंटल ना तुम्हाला नंतर मिळेल म्हणून. तुम्ही आधी देऊन या बरं. हो ठीक आहे ठीक आहे. अहो, मी पोपट भाऊजींना विचारणार आहे की डब्यातनी 5 थालीपीठं दिली आहेत, तर मग पूर्णच्या पूर्ण 5 मिळाले ना तुम्हाला? काय माधवी, तुला माझ्यावर विश्वास नाही का ग? आहे ना, खूप विश्वास आहे, पण या बाबतीत नाही. आता जा, लवकर जाऊन पोपट भाऊजींना थालीपीठ देऊन या. गरमागरम आहेत. हो ठीक आहे ठीक आहे, जातो. हा जळण्याचा वास कुठून येतोय? ते गॅसवर थालीपीठ ठेवलं असशील ना, तो जळला असेल. हो, गॅस बंदच आहे. माझी साडी. नाही वाचली, नाही जळाली. तुम्ही 50 रुपये वाचवायच्या नादात माझी 500 रुपयांची साडी जळली असती आज. कुठे लक्ष आहे तुमचं? ते थालीपीठ कडे. सॉरी, मी हे पोपटलाला देऊन येतो. हो, तो बंद केला का स्वीच? कर. अरे, मी आल्यावर गरमागरम खाणार आहे, लक्षात ठेवा. हो, या लवकर. गुड मॉर्निंग भिडे अंकल. गुड मॉर्निंग गोळ्या. भिडे अंकल, 1 मिनिट. हा बोल गोळ्या. भिडे अंकल, हा वास कसला येतोय? वास? कोणता वास गोळ्या? मला तर कोणताच वास नाही येत आहे. नाही भिडे अंकल, लक्ष देऊन वास घ्या ना. कॉन्सन्ट्रेट करा, वास येतोय. अरे हो, मी आज तो नवीन परफ्यूम मारलाय ना, त्याचा वास येत असेल. मस्त आहे ना? अरे नाही भिडे अंकल, परफ्यूमचा वास नाहीये. हे काहीतरी खाण्याचा वास येतोय. अरे बापरे, गोळ्याला माहिती पडलं की यात थालीपीठ आहे तर तो नक्कीच खाऊन टाकेल, आणि माधवीला हेच वाटेल की मी खाल्लंय म्हणून. नाही गोळ्या, अरे मी जोरात वास घेतोय, पण मला कुठलाच वास नाही येत आहे. तुझं नाक वाजतंय. अहो नाही भिडे अंकल, माझं नाक नाही वाजत आहे. कमाल आहे, मला तर कुठलाच वास येत नाहीये. हा तर ओळखीचा वास वाटतोय. तू विचार कर, मग नंतर भेटू. हा चल. थालीपीठ. यस, थालीपीठ. भिडे अंकल, तुमची पाठ नका दाखवू, थालीपीठ दाखवा. भिडे अंकल, थालीपीठाचा वास आहे ना? आला तुम्हाला वास आला आता? हो, आता आला मला सुगंध. गोळ्या, काय नाक आहे तुझं. वा गोळ्या, वाटतंय कोमल वहिनी मस्त थालीपीठ बनवत आहे. जा खा. नाही भिडे अंकल, हे मम्मीच्या हाताचे थालीपीठ नाहीये. तुला कसं माहिती? तू इतक्या विश्वासाने कसं बोलू शकतोस? सुपर पॉवर भिडे अंकल. तुम्हाला माहित आहे ना, माझ्या नाकात अशी सुपर पॉवर आहे ज्याचा मी वास घेऊन सांगू शकतो की हे कोणी बनवलं आहे. अच्छा. आणि हे माधवी आंटीच्या हाताने बनवलेलं थालीपीठाचा वास आहे भिडे अंकल. मला माहित पडलं. दाखवा. अरे असं काही नाही बाबा, असं दाखवा काहीतरी आहे. अरे मी बोललो ना भिडे अंकल, पिशवीतून थालीपीठाचा वास येतोय. प्लीज मला द्या ना भिडे अंकल, द्या. नाही बाया, मी बोललो ना नाहीये म्हणून. काही बघा ना भिडे अंकल, मला थालीपीठ मिळालं. अरे गोळ्या थांब. अरे माझं ऐक बाया, माझं गोळ्या. अरे माझं ऐक, त्याच्यात नाहीये. अरे थालीपीठ नाहीये. अरे ऐक. अरे थांबशील का? अरे गोळ्या नको उघडू. अरे ओ
ओ माय गॉड, माधवी आंटी, तुम्ही बनवलेले थालीपीठ. ओ माय गॉड. गोळ्या, तू हे थालीपीठ नाही खाऊ शकत. का? अरे अरे कारण यात लोणी नाही टाकलाय ना, आणि लोणी शिवाय थालीपीठ काय खायचे? काही टेस्ट थोडीच येणार आहे त्यात. हो बरोबर आहे. म्हणून मग ठेवतो. बरोबर आहे. हा मी ठेवतो नाही हे बरोबर. नंतर तू लोण्यासोबत माधवी बनवून देईल तेव्हा खा. पण भिडे अंकल, माझ्या घरी तर लोणी आहे ना, घरी जाऊन तर खाऊ शकतो ना. गोळ्या, थांब. तुला थालीपीठाची शपथ. गोळ्या, हे थालीपीठ फक्त थालीपीठ नाहीये. हे एका बहिणीचं आपल्या भावासाठी असलेलं प्रेम आहे. हे काय बोलताय? हो, हे माधवी आंटीने आपला भाऊ पोपटलाल साठी बनवले, जे तू नाही खाऊ शकत. गोळ्या, हे थालीपीठ मला पण खायचे होते, पण हे मी पण नाही खाऊ शकलो मित्रा. पण भिडे अंकल, नाव द डॅमेज इज डन. मी थालीपीठ बघितले आहे, आता मी कसं कंट्रोल करू? अरे मग तुला कंट्रोल करायला कोण बोलताय बाळा? अरे तू घरी जा, माधवी गरमागरम थालीपीठ बनवत आहे, जितकं हवं तितकं खा. पण याला सोड मित्रा. नाही भिडे अंकल, वरती जायला खूप मेहनत करावी लागेल. मी जाणार, एक माळा चढणार, बेल वाजवणार, माधवी आंटीला बोलवणार. माधवी आंटी, नाही, तितकं मी कंट्रोल नाही करू शकणार. भिडे अंकल, मला हेच खावं लागणार. ठीक आहे भावा, ठीक आहे. यात तुझंच नुकसान आहे गोळ्या, कारण की माधवी आंटी वरती गरमागरम थालीपीठासोबत गरमागरम बटाटे वडे, गरमागरम कोथिंबीर वडी बनवत आहे. पण ठीक आहे, आता तुझ्या नशिबात नाही आहे तर काय करणार आहे? हाय ग, किती नाटकं करावी लागली या थालीपीठासाठी. पोपटलाल, तुझे थालीपीठ जाता जाता वाचले, कारण गोळ्याच्या तोंडातून थालीपीठ काढणं सोपं नव्हतं. कोमल, अगं तू थालीपीठ बनवलंस? अरे बापरे, हे खानदानाचं नाक आहे की नाकतोडा? पळा. हे देवा, तुम्ही त्रिशक्ती आहात. माझ्याबद्दल सगळं तुम्हाला माहितीये. मग एक नवीन सकाळ आणि खूप साऱ्या अपेक्षांसोबत मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासारख्या अविवाहितावर तुमचा आशीर्वाद असू दे, आणि ह्या दिव्यासारखं माझं घर आणि माझं आयुष्य आनंदाने भरून टाका. चला, कुठून सुरुवात करू? सर्वात आधी आसित भाऊंना फोन करतो. आसित भाऊंनी मला वचन दिलं होतं की माझ्यासाठी योग्य सुकन्या शोधणार. काय डायलॉग आहे ना? अरे वा, ही आपली नवीन स्टोरी आहे ना, ती सुपर हिट होणार आहे. बघ, मी ऐकवतो. लग्न ना इलेक्ट्रिक करंट सारखं असतं. नीट जुळलं तर आयुष्य पूर्णपणे उज्ज्वल, आणि जर चुकीच्या जागी जुळलं तर झटके आयुष्यभर झटके. क्या बात आहे, वाह, मस्तच.